जगभरातील किचन मधला हुकमाचा एक का तुम्हाला माहित आहे का? तो म्हणजे आपला कोबी, पत्ता कोबी। भाजीने तर वेगवेगळ्या पद्धतीने केलेले व्हेरिएशन्स ना आपल्याला बघायला मिळतात। एवढंच नव्हे तर संपूर्ण भारतात ही भाजी ना वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते। अर्थातच त्यामुळे आपण या एकाच भाजीच्या विविध स्वाद, विविध चवीही आपण ते चाखू शकतो। त्यातीलच चणा डाळ घालून केलेली भाजी ना तरी खरंच खूप छान लागते ही भाजी, किंवा तुरीची डाळ ही तुम्ही घालून करू शकता। ती ही माझी आवडीची भाजी आहे। चला तर इथे मी काय केलं, एक पॅन घेतलं आणि त्यामध्ये पॅन गरम झाल्यावरती 2 चमचे इथे तेल टाकून घेतले आणि नंतर कोबी छान बारीक चिरून घेतलेली होती, ती छान परतून घेतली। कलर चेंज होऊसपर्यंत तुम्ही परतून घ्या, म्हणजे तुम्हाला काय होतं की त्या कच्ची कोबी अशी तुम्हाला लागणार नाही। नंतर ते छान भाजून झाल्यावरती त्याच पॅन मध्ये मी काय केले की 2 चमचे परत तेल टाकले। नंतर पहिला मोहरी, नंतर जिरे, थोडंसं हिंगही टाका तुम्ही इथे, आणि नंतर मी एक मध्यम आकाराचा कांदा घेतलेला होता, तोही चिरून बारीक चिरून घ्या आणि गोल्डन ब्राऊन होऊसपर्यंत तेही छान परतून घ्या। अशा पद्धतीने छान परतून घ्या, म्हणजे ऍक्च्युअली काय होतं की भाजी ना की म्हणजे ते पत्ता वगैरे असं तुम्हाला काहीच लागणार नाही। नंतर मी इथं चटणी घालून करत आहे, सो मी चटणी घातली, थोडंसं मीठ घाला चवीनुसार तुमच्या स्वादानुसार, आणि थोडंसं इथे साखर घालून घ्या। कुणी मिरची घालूनही करतं, पण ऍक्च्युअली काय असतं की मला तर पत्ता कोबी ना की चटणी आणि डाळ घालून करायला लागतं, पण मी तर डाळही घातलेली नाहीये। सिंपल आहे, आपल्या टिफिनसाठी झटपट होणारी भाजी आहे, सो ह्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवत आहे। डाळ घालूनही तुम्ही करू शकता। नंतर ह्यामध्ये थोडंसं हळद घाला, गरम मसाला घाला आणि नंतर छान परतून घ्या। जेवढं छान परताल ना तेवढी ही भाजी आपल्याला खूप छान लागते। पाणीही खूप जास्त घालू नका, घातलं तरी चालेल, पण शिजूसपर्यंत ना त्याला पाणी आटवूसपर्यंत मग तुम्हाला शिजवावं लागेल। अशा पद्धतीने थोडंसंच पाणी घाला आणि छान भाजी शिजू द्या। नंतर वर थोडंसं शेंगदाण्याचं कूट घाला, कोथिंबीर घाला, त्यामुळे भाजी आपली झटपट होते, मस्त लागते। आणि एकदा नक्की करून बघा। तुरीचं डाळ आदल्या दिवशी थोडंसं भिजत घाला आणि दुसऱ्या दिवशी ह्यामध्ये घातला ना तरीही खूप छान लागते। नक्की एकदा ट्राय करा। आपली रेसिपी ही झटपट सुरू आहे, म्हणून मी म्हटलं की चला आपल्याला वेळ न वाया घालवताना झटपट आपल्याला टिफिनसाठी जे काही आपल्याला भाजी बनवता येईल ना तर ते बनवत आहे। चला, कशी वाटली कोबीची भाजी एकदा नक्की करून बघा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि उन्हाळा सुरू झालेला आहे, त्यामुळे रोज मी थोडंसं दही घालते आणि त्याच्यावर ना थोडंसं पिंक सॉल्ट मी घालते, कारण ऍक्च्युअली काय होतं की थोडं आंबटही होणार नाहीये आणि चवीलाही छान लागेल। सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ। बाय बाय, टेक केअर।